पुढील ब्लॉगिंग मध्ये बाकीचे पण माहिती दिलेली आहे आपल्या शिवाजी विद्यापीठाबद्दल. तर तुम्ही पुढील ब्लॉग कंटिन्यू बघून घ्या. तुम्हाला मित्रांनो, आपण आलेलो आहे झुलॉजी डिपार्टमेंटला. बॉटनी डिपार्टमेंट बघणं झालेलं आहे, तर आता झुलॉजी डिपार्टमेंट बघणार आहे. तर पण शिवाजी युनिव्हर्सिटी जी आहे कोल्हापूरची, ते आपण बघू शकता. इथं एवढी मोठी बिल्डिंग आहे की आता पूर्ण व्हिडिओ मध्ये पण बसत नाही आपल्या फ्रेम. आता सध्या आलो बुलबुलैया पिक्चर बघितला असेल तुम्ही, त्याच्यामध्ये जे काचाचा सीन आहे त्याचा सीन पण आहे इथे. आणि हे बघू शकता, आता आपण बुलबुलैया मध्ये आलो. रोहित भाऊ हे बघू शकता. आता इथं काच आहे वाटायला, पण इथे ऍक्च्युअल मध्ये काच नाही. आता इथे लांबून बघण्यात वाटतं की काच आहे, पण ऍक्च्युअल मध्ये काच नाही. हे बघू शकता तुम्ही, हे जे आहे इथे काच आहे, हे काच आहेत सगळीकडे. म्हणजे येड्यात काढायचं सिस्टीम आहे. पण आम्ही जे आहे ते खूप हुशार आहेत, आम्हाला समजलं हे सगळं. चला रोहित भाई, मला एक काचा वाटला अगोदर, पण तुला समजलं. या इकडे या. तर हे बघा, इथे एक काच आहे, इथे एक काच आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे आलो एज्युकेशनल ट्रिप मध्ये आलो रोहित भाऊ. त्याच्यासाठी आपण आज सगळं बॉटनिकल गार्डन बघू, बाकी इतर जे काही असेल ते बघून घेऊ. तर आता आम्ही इथून जाणार आहोत डिपार्टमेंट कडे चेक करण्यासाठी की बॉटनिकल गार्डन कसं आहे का नाही, आणि बाकीची जी माहिती आहे ती आपल्याला पुढील ब्लॉग मध्ये दिसेल. म्हणजे कंटिन्यू ब्लॉग मध्ये आज दिसून जाईल. तर आता आम्ही आपल्या बॉटनिकल गार्डन मध्ये आलो. आमचे रोहित भाऊ जे आहेत ते डिसीज सांगा रोहित भाऊ, काय वाटतं तुम्हाला? पावडर मिल्डवेट डिसीज आहे याच्यामध्ये. चला मॅडम काय म्हणतात बघू. त्याच्यामध्ये तुम्हाला हा बायसेक्शुअल फ्लावर दिसून येतो. हा जास्त लॉंग लास्टिंग असणारा प्लांट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर लीफचे टाइप्स बघितले तर दोन असणार आहेत. एक लीफ कशा असणार आहेत, पूर्ण स्प्रेड वाले, आणि एक कसे असतात तुम्हाला कम्प्लिटली ते स्पायनी लीव्स असतात. म्हणजे जसं काय तुमचं स्पाइन आहे की काय leaves असतात, ठीक आहे. याच्यामध्ये रूट्सचे पण दोन टाइप असतात. आणि हा जो सायकस आहे, त्या सायकस वरती तुम्हाला एक कोन दिसतो, फिमेल कोन वेगळा, मेल कोन वेगळा. किती मोठा प्लांट आहे, बाप रे. तर मित्रांनो, जसं आपल्याला पाठीमागे दिसत आहे माझ्या, हे एक पामचं ट्री आहे. याला असं पण म्हणता येईल की जगातील सर्वात मोठं पामाचं झाड किंवा त्याची प्रजाती आहे, असं पण म्हणू शकतो याला. आपण बघत आहोत सध्या. आणि आपल्या पुढील व्लॉगिंग मध्ये बाकीचे पण माहिती दिलेली आहे आपल्या शिवाजी विद्यापीठाबद्दल. तर तुम्ही पुढील ब्लॉग कंटिन्यू बघून घ्या, तुम्हाला आणखी जी माहिती आहे ती मिळून जाईल. आता मेन रोहित जातो पुढे बघण्यासाठी कसं आहे का नाही. तरी मित्रांनो, जसं की माझ्या पाठीमागे दिसत आहे तुम्हाला, हे जे वर्टिकल फार्मिंग केलेले आहे, रोहित अजून करून दाखवून द्या व्यवस्थित. वर्टिकल फार्मिंग जे आहे ते आपल्याला भविष्यामध्ये खूप कामाला येते, कारण कमी स्पेस मध्ये खूप जास्त उत्पादन करून दिले जाते. आणि आता बाकीचं जे पुढची माहिती आहे ते बघून घेऊ पुढे. चला, तर आपण आता बॉटनी डिपार्टमेंट मध्ये आलो होता, तर इथली माहिती बघून घेऊ कशी काय. तर आता आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकदम जाम भूक लागली. रोज भूक लागली का तुम्हाला? जेवण करायला महत्वाचं. चला आपलं काम झालं, जेवण करून घेऊ. कोण बाय, भूक लागली का? लय चक्कर येऊ मला. पाणी पेलो, पाणी उतरणार खाली. तर मित्रांनो, एकदम अप्रतिम रित्याच बॉटनिकल गार्डन आणि झाडे बघण्यासाठी आपल्याला इथे भेटत आहेत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. तर आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये एकदम मोठे मोठे झाड वगैरे बघायला मिळतात आपल्याला, एकदम जंगल टाइप मध्ये बघायला मिळते. आणि कन्स्ट्रक्शन जे बघू शकता आपण, एकदम जुन्या काळाचं कन्स्ट्रक्शन टाइप मध्ये आहे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे झुलॉजी डिपार्टमेंटला. बॉटनी डिपार्टमेंट बघणं झालेलं आहे, तर आता झुलॉजी डिपार्टमेंट बघणार आहे. तर प्रवीण शेठ, का म्हणणार तुम्ही? काय नाही, बघून घेऊ. आता बघून घेऊन जे आहे बाकीच्या कामाला लागून, जरा भूक पण लागली, करू बाकी काम पुढे बघू. तर आता आपण झुलॉजी डिपार्टमेंट बघितलेलं आहे. आता आपण केमिस्ट्री डिपार्टमेंट बघू. रोज बघूया, पण तिथले काही माहिती घेऊन टाकू काय असेल का नाही. चला. तर मित्रांनो, शिवाजी युनिव्हर्सिटी जी आहे कोल्हापूरची, ते आपण बघू शकता. इथं एवढी मोठी बिल्डिंग आहे की आता पूर्ण व्हिडिओ मध्ये पण बसत नाही आपल्या फ्रेम मध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही कन्हेरी मठामध्ये आलो. इथून जे आहे पुढे एकदम भारी भारी अशा मूर्त्या वगैरे बघायला मिळणार आहेत. चांगला व्ह्यू आहे असं आमचं रोहित भाऊ म्हणतात. नाही का? खरंच आहे. ठीक आहे, बघू आपण. बघून घेऊ आता प्रत्यक्षात. व्ह्यू तर छान दिसतोय मला आता.
तर आपल्यासारखे चित्र आणखी पण बघण्यासाठी खूप स्टुडंट आलेले आहेत, तर आपण आता बघून घेऊ. तर आता आपण इथं भोजन करून घेऊ, जेवण करून घेऊ आणि पुढे कंटिन्यू करू. एक विचित्र प्रकारची बिल्डिंग आहे इथे, लाल भडक. तर आता आपण जेवण करण्यासाठी लाईन मध्ये लागलेलो आहोत. तर बसून घेऊ आपण जेवणाच्या आधी. तर आता पद्धतशीर जेवण करून घेऊ. रोहित भाऊ जेवण टाका, भूक लागली होती करून घ्या. ओके, व्यवस्थित मध्ये जेवण देऊ. तर आता आपलं जेवण झालेलं आहे, आपण जाऊ बस कडे आपल्या आणि आपल्या पुढील ब्लॉग कंटिन्यू करू. तर एकदम असं अप्रतिम रूट आहे जाण्याचा. आमचे दोस्त तर इथंच थकून गेलेत अर्ध्यामध्ये. आपण जाऊ असं दम खात जाऊ. थांबे मला करून दे. पाणी पिलो का? जेवण केलो पोटभर? काय केलो? आंबट भात खाल्लो. आंबट भात छान होता, तरी मस्त होता, छान होता. रोज सुविधा पुरवली जाते म्हणजे 2 वाजेपर्यंत राहते. 2 का? 2 वाजे चला मला तरी पात्री आम्हाला गावाला चढावरती जाण्यासाठी एकदम लागला इथं. म्युझियम नाही, मंदिर आहे. आता आपण दुसऱ्या मंदिरात जाऊ. चला चला दुसऱ्या मंदिरात आता पवन भाई ऑलरेडी इथे आलेले आहेत. सांगितला होता घंटी वाजली ऑटोमॅटिक, म्हणजे आपलं खरं होणार आहे म्हणणं. पवन भाई बी सांगितले. का सांगितलं की ते नव्हे. तर आमच्या कनेरी मठ मध्ये फिरणं ऑलमोस्ट झालेलं आहे. तर बाकीचा जे व्लॉग आहे ते पुढे बघण्यास भेटेल आपल्याला. कसा आहे अनुभव तुमचा दोघांचा? काही हे आहे गणपती खूप आहे. असल्या गरमीत आता आपल्याला चहा पिऊन घ्यायचा आहे. चहा पिऊन घेऊ आपण. रोहित भाई पाणी द्या थोडं. तर आपण आता सध्या आलो बुलबुलैया पिक्चर बघितला असेल तुम्ही, त्याच्यामध्ये जे काचाचा सीन आहे त्याचा सीन पण आहे इथे. आणि हे बघू शकता आता आपण बुलबुलैया मध्ये आलो. रोहित भाऊ हे बघू शकता. आता इथं काच आहे वाटायला, पण इथे ऍक्च्युअल मध्ये काच नाही. आता इथे लांबून बघण्यात वाटतं की काच आहे, पण ऍक्च्युअल मध्ये काच नाही. हे बघू शकता तुम्ही. हे जे आहे इथे काच आहे, हे काच आहेत सगळीकडे, म्हणजे येड्यात काढायचं सिस्टीम आहे. पण आम्ही जे आहे ते खूप हुशार आहेत, आम्हाला समजलं हे सगळं. चला रोहित भाई, मला एक काचा वाटला अगोदर, पण तुला समजलं. या इकडे या. तर हे बघा, इथे काच आहे, इथे काच आहे, बघू शकता. आता इकडून हे इकडे आहे, वाट आहे. हो इथे कन्फ्युजन आहे. हा हे बघा, हे इथे कन्फ्युजन आहे. इथे वाट. आता बघण्यामध्ये काय वाटतं, इथे आरसा आहे, पण ऍक्च्युअल मध्ये आरसा नाही, इथून वाट आहे. इकडे इकडून पण हे इकडे पण वाट आहे. बंद आहे. कसं बंद आहे बघू आपण. तर हे क्लोज आहे, असं हात लावून बघू शकतो आपण याला. तर बघू आता पुढे बुलबुलैया मध्ये. रोहित भाया थांबा, तुम्ही हरवचाल किंवा मी हरवन, असं होईल काहीतरी. तर एकदम असं हे अप्रतिम रित्याचं बुलबुलैया आहे. असं तपासत जावं लागलेलं आहे, म्हणजे समजत नाहीये की पण ऍक्च्युअल मध्ये आरसा कुठे आहे आणि वाट कुठून आहे. रोया कुठे आहे? ओवे. तर आपण आता चष्मा काढून घेऊ. चष्मा काढल्याने थोडं काहीतरी फरक पडेल असं वाटतं मला. तर मित्रांनो, असे आपले डेली ब्लॉग येत राहतात, तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करून घ्या. तर रोहित मला सापडत नाही. रोया कुठे आहेस? तर हे बघा, इथून वाट आहे, हे सरळ स्पष्ट समजत आहे. आरसा फुटलेला आहे म्हणून हे समजत आहे. पुढून तरी वाट नाहीच आहे.
मग आता आपण इकडून जाऊयात. तर परत हे आलो होत आपण इथे. इथून समजत आहे इकडे एक वाट आहे, इकडे एक वाट आहे, पण इथे क्लोज होऊन जाते. तर आता आपण इथं पण क्लोजच आहे. इथून जाऊयात. ते पण क्लोज आहे. तर रोहित भाई आमचे जे आहेत ते पलीकडे तिकडे आवाज येतो, पण ते कुठून गेले ते समजत नाही. कुठे आहेस तू? आता इकडून आवाज यायला लागलाय. आला ना, भेटला ना भाऊ माझा रोहित भाऊ. तर आम्ही सक्सेसफुली भूलभुलैया मधून आलेलो आहोत. ते बघू शकता, एक फुल 2 हाफ हाईट जी आहे ते कशी केलेली आहे आरशामध्ये. म्हणजे आरशाची सिस्टीमच अशी आहे. हे बघा, असं नागमोडी टाईप मध्ये आरसा असल्यामुळे आपल्याला असं दिसायला लागले. आणि हे जे आहे ते बारीक दिसेल याच्यामध्ये. हे बघा, एकदम असं शॉर्ट डॉर्फ दिसतंय. हे बघ इथं कसं दिसतंय. आणि याच्यामध्ये याचं वैशिष्ट्य काय लिहिलं नाही वरी. हा, याच्यामध्ये आपलं अप्पर रिजन आहे ते एकदम स्टेबल दिसेल, आणि आपला जो लोअर रिजन आहे तो एकदम असं लॉंग टाईप मध्ये दिसेल. कारण इथून जे आहे ते बेंडिंग केलेलं आहे. हे स्पेशल टाईपचे मिरर असतात. तर आता इथे बघूत, इथे काय स्पेशल टाईप मध्ये ते बघू शकता आपण. त्याच्यामध्ये मी थोडं असं वाईड अँगल जसा कॅमेरा होतो ना तसा टाईप मध्ये दिसतोय. आणि आता याच्या पुढचं जे आहे हे, अच्छा तिकडून जाऊ का? रोहित म्हणतो तिकडून जाऊ, तर आपण तिकडून जाऊया. तर मला अरे बापरे, याच्यामध्ये प्रत्येक अँगलला पोझिशन चेंज व्हायला लागली. हे आपण बघू शकता. मी आता लॉंग गेल्यानंतर त्याचं शरीरची साईज पण लॉंग व्हायला लागली. हे बघू शकता आपण. तर आता पुढून बघून घेऊ कसं चालू काय नाही. तर आलेल्या मार्गी परत जायचं का रोहित? अरे अवघड आहे की माहिती. तर आता रोहित आपल्याला दाखवायला वाटतं. चला रोहित भाई दाखवा आम्हाला वाटतो. पण शूज डायरेक्ट पहिलं हो, आता इथं काचा वाटायला. अरे बापरे. तर आम्ही थोडं कन्फ्युजन झालोय आता ह्याच्यामध्ये. अरे इथं पण काचच आहे. इथं पण काच आहे काय दिसायला लागली मिळालेलं आहे. हा काय इथं चालू. अरे बापरे, लईच कन्फ्युजन व्हायला लागले. तर बघा मित्र, आता झालं तरी जस्ट पण त्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन व्हायला लागले. आपण फक्त काय करू, रोहित भाऊला फॉलो करू. चला रोहित भाई. त्याच्यामध्ये फक्त माइंडचा खेळ आहे. आपण जर एकदम स्टेबल माइंड आणि पूर्ण आपल्या फिजिकल हाताने वगैरे टच करत गेलो तर एकदम आपल्याला भेटून जाईल इकडे. कारण ते टच केल्याशिवाय समजणार नाही आपल्या डोळ्याला. तर एकदम असं इल्युजन टाईप होऊन जाईल आणि ओळखू पण येणार नाही की ते काच आहे का तिथून रस्ता आहे. आता रोहित जातो म्हणून तुम्हाला समजा गेलंय, पण इथं पण असं वाटतं की काच आहे. तर आपण सक्सेसफुल बाहेर आलेलो आहोत. हे बघा, स्टार्टिंग आलेलं आहे. आम्ही तर स्टार्टिंगलाच कन्फ्युज झालो होतो. बघू शकता इथे हे पण एक इल्युजन पसरवण्यासाठी थांबवलेले स्टॅच्यू आहेत. तर आपण आता बाहेर जाऊयात आणि आजचा व्लॉग आपला इथंच एंड करू. व्लॉग आवडला तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, टाटा, बाय बाय.